मित्रांनो, ज्या हाताने कायद्याचं रक्षण करायचं तेच हात जर रक्ताने माखले तर कोणावर विश्वास ठेवायचा। बीड जिल्ह्यातल्या बेलोरा गावात अशीच एक घटना घडली आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। 4 मित्रांनी मिळून आपल्याच एका जीवाभावाच्या मित्राची धारदार शस्त्राने वार करून त्याला संपवून टाकलंय। नेमकं हे प्रकरण काय होतं, संपून टाकलंय, पण या पाठीमागचं कारण आणि मुख्य आरोपीचा चेहरा समोर आलाय तेव्हा पोलीस प्रशासनही धक्क्यात पोहोचलंय। कोण होता तो रक्षक जो भक्षक बनला आणि एका फोटोमुळे 5 वर्षाची मैत्री रक्ताच्या थारोळ्यात संपली। सुमित गवते एक उमदा तरुण, त्याचा मित्र रुस्तम गवते, ज्ञानेश्वर लाटे आणि सूरज नागरगोजे, रितेश बहिर हे 5ही जण एकाच गावात राहणारे, सोबत फिरायचे, सोबत राहायचे। पण गेल्या काही दिवसापासून रुस्तुमच्या मनात सुमित बद्दल एक भयंकर राग धुमसत होता। रुस्तुमला संशय होता की सुमितनं त्याच्या पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो पाहिले आहेत आणि तो तेच फोटो इतरांना देखील पाठवत आहे। एका होमगार्ड असलेल्या रुस्तुमला ही गोष्ट आपल्या प्रतिष्ठेला लागलेली ठिणगी वाटली आणि त्याने ठरवलं, आता सुमितला जाब विचारायचं नाही तर त्याला कायमचं संपवायचं। घटनेचा तो दिवस होता। आरोपीने पूर्वनियोजित कट रचलेला होता। सुमितला काहीच माहित नव्हतं। सुमित, जरा बाहेर ये, तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे, असा निरोप त्याला देण्यात आला आणि मित्राचा शब्द मानून सुमित त्या निर्जन ठिकाणी पोहोचला। तेथे आधीच रुस्तुम आणि त्याचे इतर 3 साथीदार दबा धरून बसलेले होते। सुमित तेथे पोहोचतात वातावरणातील शांतता सुडाच्या भावनेने भरून निघाली आणि सुमितला पळून जाण्याची संधीही मिळाली नाही। ज्या पद्धतीनं रुस्तुम, ज्ञानेश्वर आणि सूरज या तिघांनी सुमितला घट्ट धरून ठेवलं, तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे आवाज अंधारात विरून गेले आणि त्यानंतर रितेश याने हातातील धारदार शस्त्राने सुमितवर वार करायला सुरुवात केली। एकामागून एक वार करत रितेश हा एकामागे एक वार करत होता आणि सुमित रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। ज्या मित्रासोबत तो कालपर्यंत हसत खेळत होता त्यांनीच त्याचा हा बळी घेतला होता। घटनेची माहिती मिळतात बीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अवघ्या काही तासातच पोलिसांनी संशयावरून एका आरोपीला ताब्यात घेतलंय आणि चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली। पण जेव्हा मुख्य आरोपी रुस्तुम गवते हा होमगार्ड असल्याचं समोर आलं तेव्हा जिल्ह्याच्या सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कायद्याचं ज्ञान असलेला माणूस इतका क्रूर कसा काय होऊ शकतो, असा देखील प्रश्न पडतो। आरोपीने सांगितलं की पत्नीच्या फोटोच्या रागातून त्याने हा टोकाचा निर्णय घेतला, पण प्रश्न हा उरतो की हत्या करणं हा एकमेव मार्ग होता का? यामधून दुसरेही काही मार्ग निघला असता, त्याच्याशी बोलून त्यानंतर ते फोटोही डिलीट करता आले असते, पण तसं न करता सुमितवर डायरेक्ट वार करून त्याला संपवून टाकलं। आज सुमितचं कुटुंब उघड्यावर पडलंय आणि 4 तरुण आयुष्यभर तुरुंगाची हवा खाणार आहेत। एका संशयाने आणि रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयाने आयुष्य अगदी 5 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। मित्रांनो, सोशल मीडिया आणि फोटोंचा वापर करताना आपण किती सतर्क असायला हवं हेच या घटनेवरून स्पष्ट होत आहे। पण या प्रकरणातील आरोपींना कोणती शिक्षा व्हायला हवी या संदर्भात तुम्ही प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ज्या पद्धतीने ही घटना घडली, ही घटना पुढे कोणाच्याही आयुष्यात घडू नये यासाठी यातून काहीतरी तुम्ही मार्गदर्शन घ्या। नंतर पुन्हा भेटूया अशाच सत्य घटनेसह। तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा। जय महाराष्ट्र।